नमस्कार. कुरुक्षेत्रावरच्या युद्धभूमीवरती अर्जुनाच्या गोंधळलेल्या अवस्थेला, त्याच्या गोंधळलेल्या मानसिक स्थितीला दूर करण्याचा प्रयत्न भगवंत करतात. आणि नमे कर्मफले स्पृहा या विषयावरती ते येत आहेत. म्हणजे कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका. आता अनेक जण म्हणतात की कर्म करायचं आहे पण फळाची अपेक्षा करायची नाही, असं कसं चालेल? काहीतरी वेगळंच आहे की? होय, कर्म करावं, फळाची अपेक्षा करू नये. एक सोपं उदाहरण सांगतो, खूप सोपं उदाहरण सांगतो. एखाद्या घागरीत आपण पाणी होत असतो. विज्ञानाचा एक सिद्धांत आहे, विज्ञानाच्या आधारावर सांगतोय. एक घागर आहे आणि घागरीमध्ये नळाची तोटी उडून आपण पाणी सोडतोय. घागरीत पाणी जायला लागतं, बरोबर आहे? आणि पाणी जात असताना एक आवाज होतो. तो आवाज कशाचा असतो? पाणी पडण्याचा आवाज असतो की आणखी कुठला अजून एक वेगळा आवाज असतो? पाणी पडण्याच्या आवाजासोबत आणखी एक आवाज येत असतो. घागरीत असलेली हवा बाहेर पडत असते. म्हणजे घागरीतली हवा घागरीच्या बाहेर पडते आणि पाणी आत जातं. हवा पाण्यासाठी जागा मोकळी करून देते, किंवा पाणी आत पडताना घागरीतल्या हवेला बाहेर काढतं आणि आपल्यासाठी जागा करतं. बरोबर आहे? आता आणखी एक गोष्ट सांगतो. आपण गाडीच्या डिझेलच्या पेट्रोलच्या टाकीमध्ये पेट्रोल डिझेल टाकत असतो, तेव्हा कधी कधी एक शब्द ऐकायला येतो, तो म्हणजे एअर पकडलाय. मोटर चालू करत असतो पाण्याची, पाणी काही मोटर खेचत नसते. मग लाईनमन येतो, मोटर मेकॅनिक येतो आणि तो आपल्याला सांगतो एअर पकडलाय. मग तो कुठला तरी वॉल काढतो, एअर काढलं जातं, एअर पास होतं आणि पाणी पुन्हा मोटर खेचायला सुरू करते. गाडीत असंच एअर पकडलेलं असलं की गाडी चालत नाही, तो सप्लाय होत नाही डिझेलचा पेट्रोलचा. मग मेकॅनिक येतो आणि एअर काढतो, एअर काढलं की गाडी पुन्हा रीतसर होते. हे एअर पकडणं काय आहे? जर आत बसलेली हवा बाहेर यायला तयार नसेल तर हवेचा आत असलेला दाब वरून सोडणाऱ्या द्रव पदार्थाला थांबवून ठेवतो. तो सप्लाय होऊ देत नाही, पूर्ण पडू देत नाही. म्हणजे आत हवा आहे तर द्रव पदार्थ आत जाणार नाही, याला एअर पकडणे म्हणतो. म्हणजे एकूण घागरीच्या टाकीच्या एकूण आकारमाना इतकं इंधन पाणी आत जात नसेल तर याचा अर्थ असा असतो, त्या इंधनाची पाण्याची जागा हवेनी पकडून ठेवलेली असते, धरून ठेवलेली असते. मग प्रवेश होत नाही. सिनेमागृह हाऊसफुल झालं का? बुकिंग झाली आहे, जागा धरून ठेवली आहे लोकांनी अगोदर. मग हाऊसफुलचा बोर्ड लागतो, दुसरा आत जाऊ शकत नाही. तसं म्हणजे बघा, नीट समजून घ्या. तसं आमच्या मनात एखादं काम करण्यासाठीची इच्छा असेल, एखादं काम करायचं आहे, त्याची इच्छा मनात आहे, कामासाठीची ऊर्जा आवश्यक आहे. पण या काम करण्याच्या इच्छेला जेवढी विचारांची जागा हवी आहे, त्यातली अर्धी जागा मी करत असलेल्या कामाच्या रिझल्ट काय येईल, निकाल काय लागेल, मला अपेक्षित फळ मिळेल का, याचा विचार जर मनात येऊ लागला तर कामासाठी लागणाऱ्या ऊर्जेची जागा हे आपल्या फळाच्या कल्पना, अपेक्षा, त्या मनात येणारे कर्मफळाचे विचार हे त्या ऊर्जेच्या जागेला व्याप्त करतील. आणि जेव्हा आपली संपूर्ण ऊर्जा लागत नाही तेव्हा आपल्याकडून काम नीट होत नाही. कळलं? हा व्हिडिओ केल्यावर तो अपलोड केला डिवाइन चॅनलवरती, तर तो चालेल की नाही हा विचार माझ्या मनामध्ये येणार असेल आणि त्या विचाराला घेऊन ऐकणाऱ्यांना अधिकाधिक चांगलं वाटावं यासाठी जे बोलायचं आहे ते मी बोललो नाही. ते भय,
त्या फळाचा विचार माझ्या मनामध्ये असेल तर मी या सगळ्याची अभिव्यक्ती उत्तम पद्धतीनं करू शकणार नाही. म्हणून पहिल्यांदा व्हिडिओ चालेल का हा विचार डोक्यातून काढून टाकावा लागेल आणि मला जे मुक्तपणे वाटते आहे ते मांडावे लागेल. मग मी मुक्तपणे मांडू शकेल. सोपं आहे गणित. फळाच्या विचाराच्या, फळाच्या कल्पना, फळाची इच्छा, आकांक्षा हे तुमच्या ऊर्जेला आणि प्रयत्नाला खच्चीकरण करत असतं. त्यामुळं कर्मफळाचा विचार कधीच करू नये आणि तो करत बसूही नये. हे साधं सरळ गणित आहे. अर्जुनाला भगवंत खूप सोपं 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 करून सांगत असतात. अजून एक सोपं उदाहरण देतो. कर्मफळाची आपण अपेक्षा कशी करत असतो बघा. आपल्या पायात रस्त्याने चालताना काटा मोडलाय आणि हा काटा काढायला आपल्याकडे दुसरं कुठलं साधन नाहीये. त्याच मोडलेल्या काट्याच्या वंशातल्या झाडाचा एखादा कडक काटा आपण घेतो आणि पायातला किंवा इतरत्र कुठे घुसलेला तो काटा आपण काढू लागतो. काट्याने काटा काढणे त्या म्हणीकडे नाही द्यायचं आपल्याला. आणि थोड्या वेळात आपल्या प्रयत्नाने तो पायात घुसलेला काटा दुसऱ्या काट्याने निघून जातो. मग दुसऱ्या काट्याने काटा काढल्यावरती असं होतं का? कधी तुम्ही असं केलंय का की काट्याने काटा काढलाय आणि ज्या काट्याने तुम्ही काटा काढलेला आहे, पहिला घुसलेला काटा, तो काढलेला काटा किंवा काढायचा काटा सोबत ठेवून आलात? असं झालंय कधी? नाही होत. पायातून निघालेला काटाही आपण फेकून देतो आणि काटा काढण्यासाठी वापरलेला काटाही आपण फेकून देतो. कर्म अशी अनासक्त भावनेनं करायची असतात. आसक्ती नको. जिथे आसक्ती आली, कर्मफळाची अपेक्षा आली, तिथे संपतं. तिथे तुमच्या कामासाठी लागलेली ऊर्जा ही उपयोगाची ठरत नसते. त्या ऊर्जेवरती प्रभाव पडत असतो. म्हणून नुसतं फळाचा विचार करायचा नाही असं अजिबात नाही, तर अनासक्त भावनेनं सुद्धा ते केलं पाहिजे. भगवंत अर्जुनाला सांगतात, अर्जुना तू एक चांगला बाण चालवणारा व्यक्ती आहेस, एक चांगला धनुर्धर आहेस. तुझ्या भात्यातून निघालेला बाण एखाद्या हरणाला मारण्यासाठी, धावणाऱ्या हरणाला मारण्यासाठी तू वापरू लागलास. आता तुझा अंदाज अचूक आहे, सगळं अचूक आहे, तुझ्या धनुष्यावर अधिकार आहे, तुला तुझ्या बाणावर अधिकार आहे, तुझ्या प्रत्यंचेवर अधिकार आहे, सगळ्यावर तुझा अधिकार आहे. तू आपल्या भात्यातून बाण काढला, समोरच्या हरणाची गती, दिशा याचा अंदाज घेतलाय आणि तू बाण सोडलाय. आता मला सांग, समजा तू बांधलेल्या अंदाजानुसार हरणाने आपली दिशा बदलली, गती वाढवली, गती मंद केली किंवा खपकन जाग्यावरती थांबला, तर काय चुकेल ना? नेम हरणाला लागणार नाही, हरिण वाचून जाईल. उडी मारली, तुला अमुक एक ठिकाणी हा धावतोय असा आणि तू असा इथून बाण सोडलाय, हरिण इथे येईल आणि तो त्याला लागेल असं डोक्यात आहे तुझ्या. पण हरिण घपकन थांबला, तुझा बाण गेला सरळ निघून. हरिण वेगात निघून गेला, तुझा बाण गेला सरळ निघून. हरणानं उडी मारली, तुझ्या बाणाच्या वरून मारली, तुझा बाण गेला खालून निघून. होईल असं? तुला अंदाज आहे का हरिण काय करणार आहे? नाही. मग अंदाज नाही आहे तरीही तू बाण सोडतोयस, कारण तो चुकवेल या कल्पनेनं बाण सोडायचं ठरवलं तर शिकार होणारच नाही ना होणार. तसं आहे. कर्मफळाच्या अपेक्षेने आपण जर काही करणार असू तर त्या फळाच्या अपेक्षेने केलेलं काम एक तर अपेक्षाभंगाचं दुःख वाटायला देतं किंवा आपल्याच कामाला आपण नीटपणे करू शकत नाहीत. भगवंत फार उत्तम पद्धतीनं कर्मफलाचा सिद्धांत अर्जुनाला समजावून सांगतायत. पुढच्या भागात आपण अजून बघणार आहोत की ते कशा स्वरूपामध्ये अर्जुनाला कर्माच्या फळाची चिंता तू करू नकोस, काम कर हे सांगतायत आणि धृतराष्ट्राची अस्वस्थता इकडे महालामध्ये वाढत चालली आहे. नमस्कार.